नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 8 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा क्वार्टर 3 मध्ये नेट प्रॉफिट डिक्रीज झाला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सीएट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2,963 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 3,300 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 181 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 97 कोटी रुपये. चला आता बोलूया SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4,622 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 4,619 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 549 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 383 कोटी रुपये. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 31,965 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3 मध्ये आली आहे 34,793 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2,603 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 1,844 कोटी रुपये. चला आता बोलूया सिमेंट सेगमेंटमध्ये नंबर 1 असलेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16,740 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 17,193 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,775 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 1,474 कोटी रुपये. चला आता बोलूया पेंट सेक्टरच्या नंबर 1 कंपनीबद्दल, जिचे नाव आहे एशियन पेंट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर 3 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 9,103 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 8,549 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,475 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 1,128 कोटी रुपये. चला आता बोलूया बिर्ला सॉफ्ट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1,343 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 1,363 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 161 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 117 कोटी रुपये. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोल इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16,154 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 35,780 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 10,292 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 8,491 कोटी रुपये. चला आता बोलूया UTI ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 249 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 418 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 203 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 174 कोटी रुपये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण असे 8 कंपनी पाहिले आहे, ज्यांचा नेट प्रॉफिट क्वार्टर 3 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.